साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या कार्यक्रमात मी लीना दामले आपलं मनपूर्वक स्वागत करते. ऑक्टोबर महिन्यातला कार्यक्रम हा आपला कोजागिरी स्पेशल कार्यक्रम असतो. यावर्षी मात्र आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही आहोत आणि मसाला दुधाचा आनंद पण घेऊ शकत नाही आहोत. पण हरकत नाही, त्याऐवजी आम्ही एक सुंदर कार्यक्रम घेऊन आलो आहोत. अक्षरव्रती हा कैलासवासी लीलाताई दीक्षित यांच्या निवडक साहित्यावर आधारित अभिवाचनाच्या कार्यक्रमाचा नजराणा घेऊन त्यांच्या कन्या अरुणाताई कुलकर्णी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज आपल्याकडे आले आहेत. योगायोगाने ऑक्टोबर महिन्यातच लीलाताईंचा स्मृतिदिन असतो. त्यांना या कार्यक्रमाच्या रूपाने आदरांजली वाहूया. लीलाताईंचा परिचय आपल्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या अध्यक्षा उज्ज्वला गोखले करून देतील. तेव्हा आता पुढच्या कार्यक्रमाची सूत्रे मी उज्ज्वला ताईंच्याकडे सोपवते. धन्यवाद. नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला गोखले, साहित्यप्रेमी भगिनी मंडळाची अध्यक्ष या नात्याने आपलं सगळ्यांचं आणि आजच्या कार्यक्रमात सहभागी असलेल्या भगिनींचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या जुन्या, जाणत्या आणि घनिष्ठ अशा कार्यकर्त्या डॉक्टर लीलाताई दीक्षित यांच्या विविधरंगी साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी इथे जमलेलो आहोत. लीलाताई यांचा जन्म गुहागरचा. त्या पुण्यातल्या SNDT विद्यापीठाच्या गृहविज्ञान महाविद्यालयामध्ये मराठीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या PhDच्या प्रबंधाचा विषय प्राचीन भारतीय साहित्यातील स्त्रीदर्शन हा होता. बालसाहित्य, ललितलेखन, कथा, कविता, व्यक्तिचित्र, समीक्षा असं वैविध्यपूर्ण लेखन त्यांनी केलं. त्यांचे 37 बालकथा संग्रह, 10 थोरांच्या चरित्रकथा, 5 कादंबऱ्या, 4 कविता संग्रह, समीक्षा अशी विविध प्रकारची 70 पुस्तकं आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेली आहेत. बालसाहित्यातील योगदानासाठी त्याला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलेलं होतं. परभणी इथे झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. त्यांच्या प्राचीन मराठी साहित्यातील स्त्रीदर्शन या समीक्षा ग्रंथाला महाराष्ट्र सरकार आणि अन्य 3 संस्थांचे पुरस्कार मिळाले होते. याखेरीज वाघो आपटे पुरस्कार, शारदा पुरस्कार, बालसाहित्यातील योगदानासाठी पुणे महानगरपालिकेचे सन्मानचिन्ह यांनी त्यांना गौरविण्यात आलं होतं. आकाशवाणी, बालचित्रवाणी या माध्यमांसाठीही त्यांनी काम केलं आणि अनेक विषयांवर विविध व्याख्यानं दिली. मैत्रिणींनो, साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा लीलाताईंशी 3 तपांचा घनिष्ठ संबंध होता. संजीवनी मराठे यांनी लीलाताईंना या संस्थेचं काम करण्याची विनंती केली. तेव्हापासून सदस्य, कार्यवाह, अध्यक्ष, विश्वस्त कार्यकारी अशा विविध पदांवरून त्यांनी संस्थेसाठी काम केलं. संशोधन प्रकल्पाच्या संपादक म्हणूनही त्या कार्यरत होत्या. संस्थेच्या भक्कम आर्थिक पायाभरणीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. संस्थेच्या प्रगतीविषयी त्यांना खूपच आस्था होती. त्यांचं अनुबंध हे पुस्तक त्यांनी साहित्यप्रेमी भगिनी मंडळालाच अर्पण केलेलं आहे. आपल्या कामाविषयी त्या म्हणतात, माझ्या हातून जे थोडं बहुत काम झालं ते सर्वांचं काम होतं. त्यावेळी मला सहकार्य करणाऱ्या सर्व भगिनींविषयी सद्भावना व्यक्त करून त्यांना सदिच्छा देते. गुहागर हा त्यांचा वीक पॉईंट होता. गुहागरचा परिसर, समुद्र, तिथली माणसं, सण, उत्सव, तिथली भाषा, पदार्थ आणि खास वापरातले शब्द याविषयी विपुल लेखन करून त्यांनी ही सगळी वैशिष्ट्य साहित्यात अजरामर करून टाकलेली आहेत. गुहागरच्या गणेशोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करणं, मित्रमैत्रिणींना गुहागरची सफर घडवणं हे त्या नेहमीच करायच्या. लीलाताईंच्या साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी आपण सगळ्याजणी उत्सुक आहोत.
लहानपणी गुहागरच्या माहेरघरीच एका युगनिर्मात्या लेखिकेकडून चैत्रांगणात मिळालेली लेखणी वाणवशासारखी जपत एकनिष्ठेनं अक्षरव्रत आजन्म आचरणाऱ्या अक्षरव्रती डॉक्टर लीलाताई दीक्षित यांना सादर वंदन करून प्रस्तुत करतोय त्यांच्या साहित्य संपदेचे अभिवाचन अक्षरव्रती डॉक्टर लीला दीक्षित. साहित्य संपदा ही त्या लेखकाची किंवा लेखिकेची वाङ्मयीन मूर्ती असते हे रसिक श्रोते हो आपण जाणताच. या साऱ्या साहित्य संपदेचं समग्र दर्शन दिल्या वेळेच्या मर्यादेत आम्ही करू शकणार नाही याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. समुद्र मंथनातून मिळालेल्या 14 रत्नांखेरीज इतरही अनेक रत्न समुद्रात असतीलच ना. आपल्यासारख्या प्रगल्भ मर्मग्राही साहित्यप्रेमी रसिकांसमोर विचारमंथनातून आलेली काही निवडक रत्न ठेवताना आम्हाला आनंद होत आहे. या कार्यक्रमाची संकल्पना डॉक्टर अरुणा कुलकर्णी यांची, संहिता लेखन केलंय रंजना फडणीस यांनी. डॉक्टर अरुणा यांचा परिचय करून देते. डॉक्टर अरुणा कुलकर्णी या डॉक्टर लीलाताईंच्या ज्येष्ठ कन्या. त्या बीजे मेडिकल महाविद्यालयात जीवरसायनशास्त्र या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. याच विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे. ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथून त्या प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून आता निवृत्त झाल्या आहेत. आपल्याशी संवाद साधतील डॉक्टर अरुणा कुलकर्णी. नमस्कार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या ऑनलाईन कार्यक्रमात सामील होणाऱ्या सर्व सदस्य भगिनींना नमस्कार. आज हा अभिवाचनाचा कार्यक्रम सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. साहित्यप्रेमी भगिनी मंडळ हे आईच्या कुटुंबाचाच एक भाग होता. मंडळात कामे करताना तिच्यामध्ये मला विशेष ऊर्जा आणि चैतन्य जाणवायचे. तिचे ललित गद्य लेखांचे वाचन करताना माझ्या मनात कल्पना आली की ह्या लेखांचं आपण अभिवाचन करावं का, कारण हे सर्व लेख मला विचारांना चालना देणारे, मनाला आनंद देणारे आणि प्रेरणा देणारे असे वाटत होते. आज या अभिवाचनामध्ये माझ्याबरोबर प्रज्ञा सावरगावकर ही आईची SNDT होम सायन्स कॉलेजमधली विद्यार्थिनी, रंजना फडणीस साहित्यप्रेमी भगिनी मंडळाची कार्यकारिणीची सदस्या आणि माझी वहिनी अश्विनी दीक्षित सामील झाली आहे. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने आम्हाला ही अभिवाचनाची संधी दिली याबद्दल मी त्यांची आभारी आहे. रसिक हो, कलावंताला काही सांगावंसं वाटतं. हे सांगणं अक्षरातून प्रकटतं आणि साहित्य सृजन होतं ते लेखणीतूनच. स्त्रियांच्या हाती लेखणी आली, त्या लिहित्या झाल्या, त्यांनी साहित्य निर्मिती केली. या स्त्री साहित्याचा मागोवा घेताना जाणवतं ते हे की लेखणी हे एक नवच शस्त्र या अष्टभुजेच्या हाती आलेलं आहे. सिद्धहस्त लेखिका डॉक्टर लीलाताई दीक्षित लेखणी या आपल्या लेखात काय लिहितात ते ऐकूया. अभिवाचन करता आहेत डॉक्टर अरुणा कुलकर्णी. लेखणी. मला किती साल ते निश्चित आठवत नाही, पण मी 10-11 वर्षाची होते. चैत्र महिना होता. कोकणात चैत्र येतो तो अनेक सुंदर गोष्टी घेऊन. निसर्ग नाना फुलांनी बहरतो, पण त्यामध्ये देवचाफा आणि सोनचाफ्याचे भारी अप्रूप. देवचाफ्याचे 5 पाकळ्यांचे पांढरे फूल आणि मध्ये हळदीची चिमूट. दिसायला देखणे फूल, मंद वास. त्या काळात कोकणात फुलांची दुकाने नसतच. हार गजरे करायचे ते घरीच. लग्नामध्ये वधूवरांनी एकमेकांच्या गळ्यात माळ घालायची ती या देवचाफ्याचीच. मंदिराच्या दारी सदैव हसतमुखाने उभा असलेला हा चाफा म्हणून देवचाफा नाव. पिवळ्या चाफ्याचा थाट वेगळाच. तो जरा तोऱ्यातच असायचा. त्याची ग्वाही लांबून पटायची. चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभात तर तो राजाच. चैत्र महिन्यात आई प्रतिपदेपासून म्हणजे पाडव्यापासून 1 महिना दारात चैत्रांगण काढायची. फार सुंदर रेखायची ती चैत्रांगण. बारीक देखणी रेख, तशाच देखण्या आकृती. तिचे पाहून मीही शिकले. घरात गडबड असली की ती सुरुवात करायची मध्ये श्री
आणि 2 बाजूला हळद आणि कुंकवाचे 2 सुंदर करंडे माझ्या हातात रांगोळीची भेली द्यायची आणि म्हणायची, "हं कमल, पुरे कर चैत्रांगण." मी हातात भेली घ्यायची. करंडे आईने काढलेले असायचे. पुढे सारी सौभाग्य लेणी मी रेखायची. फणी, मणिमंगळसूत्र, बांगड्या, आरसा, मधोमध रामाची पालखी, चंद्र, सूर्य, नक्षत्रे, गायीची पावले, स्वस्तिक, कमळ, शंख, चक्र, गदा आणि खाली एक लांबलचक साप, तो भूमीचा मालक आणि राखण्या पण. एक दिवस मी असेच सारे चैत्रांगण काढले. सर्व आकृती पूर्ण झाल्यावर त्याच्याभोवती गोल केला आणि तिरक्या मानेने मी माझेच काढलेले चैत्रांगण निहाळत होते. इतक्यात माझ्या शेजारी एक आकृती उमटली. गहूवर्ण, उभट चेहरा, धरधरीत नाक, केसांचे चक्र घातलेले, नऊवारी पातळ अशी ती स्त्री होती. तिच्या मागे हेमा काका. हेमा काका म्हणजे डॉक्टर हेमा तथा रामचंद्र गाडगीळ, आमच्या शेजारी राहणारे, पण कायम मुंबईला असणारे. मुंबईला KEM मध्ये ते मोठे डॉक्टर होते. त्यांच्याकडे 2 पाहुणे आले होते. त्यांना आमच्या घरी चहाला बोलवलं होतं, म्हणून ती सर्व आली होती. हेमा काकांबरोबर एक गृहस्थ, जरा सावळ्या वर्णाचे, गोल चेहऱ्याचे आणि काहीशा आडव्या अंगाचे, चेहरा काहीसा गंभीर. माझ्या लक्षात आलं, म्हणूनच आईचं चैत्रांगण काढण्याचं काम माझ्याकडे आले होते. आईला या पाहुण्यांसाठी पोहे करायचे होते. हेमा काका हसत म्हणाले, "पोरी काय करतीयस?" "चैत्रांगण काढलं. आईला आज वेळ नाही आहे, पाहुणे येणार आहेत." "आलेत ना पाहुणे? ह्या कोण ओळखल्यास?" मी नुसतीच गप्प. पण त्या बाई मला खूप आवडल्या होता. हेमा काका म्हणाले, "ह्या लेखिका आहेत मालतीबाई बेडेकर आणि हे पण लेखकच, यांचं नाव विश्राम बेडेकर." मी वाकून नमस्कार केला. मी थोडे बहुत वाचत होते, पण हे नाव मला आठवेना. आमची मजल श्यामची आईपर्यंत होती. खांडेकर हे नाव मला माहीत होते. त्यांची क्रौंचवद माझ्या लक्षात होती. माझा गोंधळ लक्षात येऊन हेमा काका म्हणाले, "ही दोघं तुमचं घर पाहायला आली आहेत. गुहागरमधली जुने खऱ्यांचे घर त्यांना पाहायचंय. कारण या लेखिका माहेरच्या खरेच आहेत ना, बाळूताई खरे." मी जरा सुखावले. आपल्या खरे आडनावाने आपले एका लेखिकेशी असं सहज नाते जुळले होते. इतक्या वेळ शांत उभे असलेल्या त्या लेखिकाबाई बोलल्या, "मुली, तू हे काय काढलं आहेस?" "चैत्रांगण." "ते खरं ग, पण त्यात एक आकृती राहिलीये." मी बारकानी पाहिले. मनी म्हटलं, "आई तर एवढेच काढते." त्या हसत म्हणाल्या, "मी काढू ती आकृती?" मी हातातील रांगोळीची भेली त्यांच्या पुढे केली. त्याने ती हातात घेतली आणि गोलात जागा होती तिथे एक उभी लेखणी काढली. मला म्हणाल्या, "हं, आता पुरं झालं बघ चैत्रांगण." "काय आहे, ओळखलंस का तू?" "हो, लेखणी आहे ती." त्या हसल्या. आम्ही सारे आत गेलो. आई नानांच्या गप्पा झाल्या. आमच्या माझघरात चटईवर बसून त्यांनी पोहे खाल्ले, कैरीचे पन्हे घेतले. ह्या घटनेला आता 50 वर्षे उलटून गेली, पण घटना माझ्या मनात झळझळीतपणे राहिली. ती चैत्रांगणातील लेखणी माझ्या हाती आली. मीही काही बाही लिहू लागले. किती अर्थपूर्ण आकृती होती ती लेखणी, छोटीशी पण महान. माणसाच्या मुक्त आविष्काराचे प्रतीक. मूक स्त्रीला बोलके करणारी ही लेखणी. या लेखणीने स्त्रीच्या दुःखांना अनेक स्त्रियांनी वाचा फोडली. भळबळती साचलेली दुःखे वाहती झाली आणि समाजापर्यंत पोहोचली. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना लिहून स्त्रीचे माणूस असणे जोखले. मालतीबाईंचे तर या क्षेत्रातील काम एखादा वसा घेतल्यासारखे. व्रती असंच त्यांना म्हणायला हवं. त्यांचं कळ्यांचं निश्वास आणि हिंदोळ्यावर वाचकांपुढे आले आणि माणसे खडबडून जागी झाली. ही कोण विभावरी शिरूरकर? नोकरी करणाऱ्या स्त्रियांची दुःख, घरात कुटुंबात कुचंबलेल्या स्त्रीची दुःखे. तिच्या अपमानाच्या घुसमटीला मोकळा श्वास मिळाला. मलाच हे सांगितले पाहिजे. आणि हळूहळू आकाश मोकळे होत गेले. खलील जिब्रानचे एक वाक्य आठवले. त्याने म्हटले होते, साहित्याच्या पाषाणात दुःखाची छिद्रे जेवढी मोठी आणि खोल, तितके सुख तिथे थांबू शकते.
उरलेले दुःख ओसंडून जाते. आणि हे खरंच होते. स्त्री लिहू लागली कारण तिला शिक्षण मिळाले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांची पहिली शाळा 1844 मध्ये सुरू केली. तरी मुक्तपणाने लेखणी सरसावायला तिने अनेक वर्ष वाट पाहिली. ताराबाई शिंदे यांनी दाखवलेली तेजस्विता विलक्षणच म्हणायला हवी. कारण एका स्त्रीच्या दुःखाने त्यांची सहसंवेदना, सहज हुंकार बाहेर उमटावा अशी अक्षरातून उमटली. 1881 सालचा विजयालक्ष्मी खटला आज माझ्यापुढे उभा ठाकतोय. त्या काळी हा खटला फार गाजला. विजयालक्ष्मी या विधवेने स्वतःचा गर्भपात करून घेऊन मूल कचऱ्याच्या पेटीत टाकले. किती मानसिक यातना झाल्या असतील तिला. तिच्या मानसिकतेचा यत्किंचितही विचार न करता खुनाच्या आरोपाखाली न्याय झाला. विजयालक्ष्मीला फाशी द्यावी. सुधारकांनी गहजप केला. फाशी रद्द झाली आणि 5 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली. पुणवैभव वृत्तपत्राने टीका केली. विधवांचे केशवपन न केले तर बावनखणी सारख्या शेकडो गृहशाला व विजयालक्ष्मीच्या सारखे खटले तोडण्यासाठी सरकारला अनेक नवनवीन कोर्टे तयार करावी लागतील. ताराबाईंनी स्त्री पुरुष तुलनामध्ये याला सडेतोड उत्तर दिले. विधवांना फशी पाडणाऱ्या पुरुषांनाच कारागृहात टाकून सरकारने लक्षावधी नरपशूंपासून कामे करून घ्यावीत आणि गरीब बिचाऱ्या बैल, घोडे, गाढवे यांचे कष्टाने होणारे हाल कमी होतील. हे एवढं सारं आठवण्याचं कारण आज स्त्रीच्या हातात तेजस्वी लेखणी आहे आणि आपापल्या क्षमतेनुसार ती ही लेखणी वापरत आहे. ही लेखणी मुक्त, तेजस्वी बनली पाहिजे. केवळ स्त्रियांची दुःखच न आळवता अनेक सामाजिक राजकीय दुःखांना मुखर करण्यासाठी स्त्रीची लेखणी आता तलवार बनायला हवी. हीच काळाची गरज आहे. फार पूर्वी संस्कृतीच्या एका टप्प्यावर नृत्य, शिल्प, चित्र, साहित्य यांचा कलाविष्कार सामूहिक होत होता. त्यातून मानवी श्रद्धेचा, मानवी मनाचा एकत्र कलाविष्कार दिसत असे. तो एक सुंदरसा सोहळा होता. आताही काही ठिकाणी असे सामूहिक कलाविष्कार आपण पाहतो. आजचा हा आपला कार्यक्रम त्याचंच एक जिवंत उदाहरण नव्हे का? अशा सामूहिक आविष्कारातून संस्कृती जन्माला येते असं तत्वज्ञ लीलाताई सांगतात आपल्या सामूहिक या लेखात. अभिवाचन करताहेत प्रज्ञा सावरगावकर. सामूहिक. यंदा चैत्र लागला आणि 2च दिवसात कोकणात आले. भाच्याच्या मुलाची मुंज होती. निवृत्त असल्याने जाण्याची घाई नव्हतीच. मुंज झाली आणि सकाळी बाहेरच्या आरामात खुर्चीत पेपर वाचित होते. इतक्यात सई आली. आत्यानू, वाचा नवं. काय आहे? बघा दादी, बंडू नानांकडे गौरीच्या हळदी कुंकवाचं अवतण आहे. मी चिठ्ठी वाचली. 2 घरे टाकून बंडू नानांकडे दुपारी चैत्रगौर होती. सायंकाळी मी, आई, काकू, वहिनी, दोन्ही भाच्या साऱ्या नटून थटून हळदी कुंकवाला गेलो. दारात चांगली छान गोलाकार रांगोळी काढली होती. प्रवेश करता करता मन मोहून गेलं. मी विचारलं, कोणी काढली एवढी छान रांगोळी? परकर पोलक्यातील 5 मुलींचा घोळका खिदळला. कुणी म्हणजे आम्ही साऱ्यांनी. आज चैत्रगौर मांडली होती. एकाखाली एक पायऱ्यांची रचना होती. छोटासा डोलारा छान सजवला होता. आत अंबा विराजमान होती. दोन्ही बाजूला करवंदाची हिरवी छोटी झुडपे कुंड्यात खोचून उभी केली होती. त्याच्या काट्यांना मधून मधून देवचाफ्याची फुले खोचली होती. देवचाफ्याचे फूल मुळातच देखणे. 5 सतेज पांढऱ्या पाकळ्यांमध्ये आणि मध्ये हळदीची चिमूट सोडावी असा छोटा गोल. हिरव्या पानात ही फुले मनोहर दिसत होती. सोनचाफ्याच्या फुलांचे तोरण गौरीच्या मागे आकर्षक पद्धतीने टांगलेले होते. गौरी पुढे 5 चांदीच्या छोट्या तबकातून फराळचे पदार्थ होते. पिवळे धमक खसखस लावलेले जाळीदार आनरसे, बेसनाचे लाडू, करंजा, उकळीचे कळीदार मोदक आणि चिरोटे. पदार्थांच्या रंगरूपावरून त्यांचा पोत कळत होता. आम्ही खाली जाजमावर विसावलो. मुलींनी हळदी कुंकू, अत्तर, गुलाब दिलं. केशरीपणे चांदीच्या वाटीतून पुढे आले. बंडू नानींनी हसतमुखाने ओटी भरली.
ओटी भरताना माझी चौकशी केली. मुले नाही आली. मी म्हटले मुलांच्या परीक्षा व्हायच्यात अजून, म्हणून मग मी एकटीच आले. हे सारं सविस्तर सांगायचं कारण चैत्रगौर हा एक त्या कुटुंबाचा सामूहिक कलाविष्कार होता. घरातील प्रत्येक व्यक्तीचा त्यात सहभाग होता. या सहभागाचा त्यात आनंद होता. शहरात आता चैत्रगौर कोणाच्या फारशी लक्षात असेल असे वाटत नाही. खेड्यातील माणसे चटकन एकत्र काय येतात? चैत्रगौरीसारखे अनेक सामूहिक आविष्कार एकत्र घडत असतात हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. शहरात लग्नात सुद्धा आज सामूहिक आविष्काराला आनंदाला वाव नाही. सगळ्याच गोष्टी पैशाने मिळतात. फराळाचे तयार डबे घरी येतात. हॉल भाडे करून माणसे सजवतात. माणसे अशी सहजपणाने एकत्र येण्याची, सामूहिक काम करण्याची क्षमता आणि आनंद आपण आता शहरात पूर्ण गमावला आहे. काय साधते अशा सामूहिक कृतीमधून? मी म्हणेन काय साधत नाही, खूप काही साधते. एक आठवण झाली. अजूनही इथे मंदिराच्या उत्सवात माणसे एकत्र येऊन उत्सव साजरे करतात. एकत्र कलाविष्काराचा तो सुंदर सोहळा असतो. आमच्या नारायणाच्या उत्सवात गावातील एक जराशी वेडसर मुलगी पंक्तीची 500 केळीची पाने ओल्या पडक्याने पुसून ठेवायची. गावात उत्सवांची चिठ्ठी तीच फिरवायची. आपण काहीतरी करतो हा तिचा आनंद केवढा मोठा होता. गावातील एक छोटा माणूस पंक्तीत पाणी वाढायचे काम स्वेच्छेने करायचा. न्यून असलेल्या माणसांनाही सामावून घेणारा हा सामूहिक आविष्कार मला माणुसकीचं अपूर्व दर्शन घडवीत आला आहे. केळशीचा उत्सव तर समतेचा उत्कृष्ट सामूहिक सोहळा म्हणूनच मला माहिती आहे. केळशीच्या महालक्ष्मीच्या उत्सवात सर्वांचा चतुराईने उपयोग करून घेण्याची एक अपूर्व कला कोण्या महापुरुषाने साधली आहे. तीच आज चालू आहे. गावातील तेली समाज मंदिरात पणत्या समया लावून संपूर्ण देऊळ उजळून टाकतो. सुतार स्वेच्छेने येतात. मंदिराची छोटी मोठी दुरुस्ती करतात. महालक्ष्मीची रथयात्रा असते. हा रथ ठाकटीक करतात. त्याला तेलपाणी करतात. फुलवाले हजारो फुलांनी मंदिर सजवतात. रथ सुशोभित करतात. सामूहिकरित्या नाना प्रकारची कामे तिथे एक भावाने चालू असतात. मोठे मोठे चर खणून 1000-1200 माणसांचा स्वयंपाक तिथे तयार होतो. कुणी नारळ खवून खास कोकणातला मठ्ठा तयार करतात. नुसतं आलं कोथिंबीर लावलेल्या ताकाला येथे मठ्ठा म्हणत नाहीत. नारळाचे घट्ट दूध घुसळलेल्या दह्यात घालून केलेला मठ्ठा फक्त कोकणवासियांनीच करावा. पंक्ती बसतात. सर्व जाती जमातीची माणसे गुण्या गोविंदाने एकत्र काम करतात. ते काम कष्टप्रद नसते. त्यात स्वेच्छा असते, आनंद असतो. म्हणून असे सामूहिक कलाविष्कार एकत्र घडावेत असे मला सातत्याने वाटते. या सामूहिक कृतीमधून माणसे माणसाशी जोडली जातात. आज शहरात शेजारच्या ब्लॉकमधील माणूस आम्हाला माहीत नाही. संवाद तर दूरच. या सामूहिकमधून सहज संवाद होतो. कुणाला कोणते सहकार्य हवे आहे हे कळले की सारा गाव अजून एकत्र येतो. गेल्या आठवड्यात तांबल्यांची राधाकाकी अचानक बेशुद्ध झाली. तिची मोलकरीण शेजारी धावत गेली. अशोक काका पेंडसावर नाळ निश्चित होते. ते 2-4 माणसांना हाकारून धावत गेले. डॉक्टर आले. राधाकाकींचे चिरंजीव अमेरिकेला, मुलगी नागपूरला. येथील माणसांनी राधाकाकींना हॉस्पिटलमध्ये हलवले. 4-6 घरातील तरुण माणसांनी नियोजन केलं. एक जोडपे राधाकाकींची देखभाल करीत डेरवणच्या हॉस्पिटलमध्ये राहिले. दुसऱ्या दिवशी दुसरी जोडी झाली. नागपूरहून मुलगी आणि अमेरिकेतून मुलगा येईपर्यंत साऱ्या गावाने राधाकाकींना घरची म्हणून सांभाळले. मला वाटते सतत घडणाऱ्या गावातील अनेक सामूहिक गोष्टींचा तो परिपाक होता. मला वाटते या सामूहिकमधून एकत्र काम करण्याची एक भावना वाढीस लागते. दुसऱ्याचे सुखदुःख आपले मानण्याची मानवी भावना येथे सहजपणाने विकसित व्हायला मदत होते. अहंकाराचा थोडा तरी निराश होतो. आपण सारी एक आहोत ही सामाजिक भावना विकसित होणे याला एक राष्ट्रीय अर्थपूर्णता आहेच की. परस्परांविषयी प्रेम आणि विश्वास, दुसऱ्याला सांभाळून घेण्याची वृत्ती, ह्या आणि अशा गोष्टी सामूहिकचे फार मोठे फलित मी मानते. सामूहिक आविष्कारातूनच संस्कृती जन्म घेते. विनोबांनी या संदर्भात एक छान वाक्य म्हटलंय, सत्कृत्यांची परंपरा म्हणजे संस्कृती. सत्कृत्यांची परंपरा म्हणजे संस्कृती. मला वाटते फार पूर्वी चित्र, शिल्प, साहित्य यांचा कलाविष्कार सामूहिक होता. विज्ञानाचा विकास तेव्हा झालेला
यामधून जगामध्ये कितीतरी सुंदर कलाविष्कार घडले. वेरूळ अजिंठा येथील सुंदर लेणी कोणी कोरली? कोण हे अज्ञात कलाकार सांगता येईल? मानवी निष्ठेचा आणि श्रद्धेचा तो सामूहिक कलाविष्कार आहे. इजिप्तमधील भव्य पिरामिड्स ही अशा श्रद्धेपोटी जन्माला आलेली सामूहिक कलाक्रिया म्हणायला हवी. जगामध्ये अशा कितीतरी गोष्टी सामूहिक कलाविष्कार म्हणून दाखवता येतील. युरोपमधील भव्य कॅथेड्रल्सचा या संदर्भातच उल्लेख करायला हवा. पूर्वी मंदिरातून चक्री सुरावर्तने होत, म्हणजे एक एक आठवडा सतत संगीताचे सूर घुमत. चक्री कीर्तने अजूनही ऐकायला येतात. निनावी अज्ञात मानवी समूहांनी निर्माण केलेल्या अशा सामूहिक संस्कृतीच्या कितीतरी खुणा आज जगात आहेत. बौद्ध लेणी आणि स्तूप ही सामूहिक मनाचाच आविष्कार. आपले वेद, उपनिषद, मंत्र कुणी रचले? वेद अपरुषेयते ह्याच अर्थाने असेल का? तेव्हा मूर्तीपूजा अस्तित्वात नव्हती. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांवर माणसांचे सर्व जीवन आधारित होते. या शक्तींना माणसाने समूहाने आळवले असणार. गाता गाता रुचा एकत्रित होत गेल्या आणि एक अपूर्व चमत्कार हळूहळू साकार झाला. मुक्त मनाने गायलेले ते वेद क्वचित प्रसंगी आपण ऐकतो त्यावेळी आपण मोहून जातो. या एकत्र म्हणण्याच्या क्रियेला वेदघोष अशी अर्थपूर्ण संज्ञा आहे. सामूहिकतेमधून साम्यतेचा अपूर्व आविष्कार घडतो. वैयक्तिकतेच्या अतिलोभापायी आपण हे सामूहिक सोडता कामा नये, एवढंच. कविता हा सर्व वाङ्मय प्रकारातला श्रेष्ठ वाङ्मय प्रकार असं लीलाताई म्हणतात. जीवनातील अनुभव कविता अत्यंत उत्कटपणाने देते. गतिमानता, आवेग, सौंदर्य, भावना, विचार या 5 पदांवर कविता तोललेली असते आणि सहजता तिचा स्वभाव असतो असं लीलाताई म्हणतात. ऐकूया कवयित्री डॉक्टर लीला दीक्षित यांच्या काही कविता आपल्यासाठी. अशाच याव्या वर्षाधारा, अशीच व्हावी सजलधरा, मन गाभाऱ्यातून यावा एक अंकुर आकारा, अशीच फुलावी अचानक मनी मनीची एक पाकळी, तव स्पर्शाने आज हसावी अंतर्यामीची मुग्ध कळी, तव स्पर्शाने गात्रामधुनी अशीच जावी वीज सकाळी, क्षितीन मजला या जगताची, म्हणोत मजला कुणी खुळी, म्हणोत मजला कुणी खुळी. रोजचं जीवन जगत असताना या कलावंत मनावर अनेक ठसे उमटतात. त्यात नाना भाव आणि विचार असतात. कितीतरी संमिश्र भावात सूक्ष्म छटांचे अनुभव मिसळतात आणि ते कलावंताच्या स्पर्शाने सुंदर बनतात. या साऱ्यावर या कलावंताची अमिट अशी मुद्रा उमटते. बालसाहित्यापासून आपल्या काव्यलेखनाला सुरुवात करणाऱ्या लीलाताईंचं गंमत गाव ही बालकविता आपल्यासाठी. डोंगराच्या पलीकडे एक छोटं गाव, नाव त्याचं छान गंमत गाव. गंमत गावात झाडे मजेशीर, मुळे जातात वर, फळे येतात हाती. गंमत गावात रविवारी शाळा, बाकी सगळा वेळ खेळायला मोकळा. गंमत गावात शाळेत विषय 2, चित्रकला आणि खेळ, बाकी नाही घोळ. गंमत गावात सारीच नवलाई, बाळाच्या कुशीत निजते आई, बाळाच्या कुशीत निजते आई. ही कविता कशी सहज यावी याबद्दल लीलाताई म्हणतात. तळ्यातून जसे टवटवीत कमळ येते अलगद सहज, तशी उमलावी कविता. लहान बाळ हसते,
हास्य उमटते आपुल्या ओठी, तशी उमलावी कविता. गंध भरले बकुळ पुष्प टपकन भूमीवर उतरते, तशी असावी कविता. पाऊल न वाजवता मृत्यू येतो, तशी यावी कविता, तशी यावी कविता. कवयित्री लीलाताईंनी स्त्रीविशेष जाणीवांच्या खूप कविता लिहिलेल्या आहेत. त्यापैकी ही एक साक्षीने. निळ्याशार आकाशवेलीवर चांदण्याचे घोस आले, रात राणीचे स्मृती कळे नकळत मनात उमलून गेले. हीच पुनव हाच चंद्र, चांदणे भरले हेच आभाळ, चांदण्याचे अमृतकुंभ रिते माझ्या वक्षस्थळात. उमलणाऱ्या फुलाच्या तांबूस लाल 2 पाकळ्या, चुरुचुरू अमृत पीत लपलेल्या माझ्या पदराआड. मी तृप्त, क्लांत, शांत, मनमोर होता थुई नाचत, वेदनेच्या कमळातून परब्रह्माचे होते दर्शन घेत. त्याच्या रुदनामधून वसंत बहारात न्हात होते मी, त्याच्या मखमली स्पर्शातून स्वतःला हरवून गेले होते मी. हाच चंद्र, हीच पुनव, ही रातराणी आज घमघमते. आज मी आई झाले, आज मी आई झाले. अशा ऐहिक अनुभवांकडून पारमलौकिक अनुभवांकडे नेणारी लीलाताईंची अनेक कविता लीलाताईंच्या आहेत. त्यातली ही एक टकटक. दारावर टकटक कोण करतंय? हे दार तर तसं सदैव उघडच आहे. आकाशातील निळाई, लसलसत्या पालवीची भुलाई, याच दाराने मी मुक्तपणे त्यांचे स्वागत केले. निळ्या घुमटातला चांदवा, पहाटेचा बोचरा सुखद गारवा, चांदण्यात घमघमणारा मारवा, याच दाराने मी त्यांना आनंदाने सामोरी गेले. पण आज दार उघडावं तर बाहेर कोणीच नाही. मग नुसता भास? छे, भास तर नव्हेच. परत ही टकटक कोण करतंय? आणि मला कळून चुकतंय, दार बाहेरून नाही आतूनच टकटकतंय. दार बाहेरून नाही आतूनच टकटकतंय. ऐहिक जीवनाचा आनंद देत देत या कविता ऐहिकाच्या पलीकडे घेऊन जातात. आत्मभाव हा समष्टीत मिसळून जातो. अशा विविध भावना लीलाताईंच्या लेखणीच्या स्पर्शानं सुंदर बनतात. जणू हा आपला संवाद आपल्याशीच. संवादानं माणसाचं मन परिमळतं, मन हलकं होतं. संवाद सुखदुःख मोकळी करतो, सुख फुलवतो आणि दुःख हलकं करतो. आणि हा अक्षरसंवाद असेल तर पत्रातून साधलेला काय होतं ऐकूया. पत्र संवाद साकव या लेखातून अभिवाचन करतायत अश्विनी दीक्षित. पत्रे संवाद साकव. पत्र म्हणजे संवाद साकव. पूल शब्द न वापरता साकव शब्द मुद्दाम वापरला. कोकणात छोट्या ओढ्यांवर किंवा नदीवर असे साकव असतात. साकवावरून एका वेळेला 2-3 माणसेच जातात. पत्रांचा साकव 2 माणसांना जोडणारा अक्षरसंवाद असतो. पत्रे येणारी माणसे मला भाग्यवान वाटतात. असे भाग्य मला लाभले आहे, कारण मीही सतत पत्र लिहित असतेच. अभिनंदनाची, साहित्य आवडल्याची, न आवडल्याची, साहित्यविषयक विचारसंवादांची, वाचनासाठी पुस्तके सुचवणारी, अशा अनेक पत्रांचा एक अखंड परंतु काहीसा संथ प्रवाह माझ्यापर्यंत गेले 30-35 वर्ष सतत वाहता राहिलेला आहे. यातील काही निवडक पत्रांविषयी मी इथे आज बोलणार आहे. अशा पत्रांमधून मी कधी श्रीमंत होतो. अशी 2 पत्रे प्रथम पुढे ठेवते. पहिले पत्र आहे ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि विचारवंत सेतूराव माधवराव पगडी यांचे. हे पत्र 78 सालातील आहे. त्यावेळी पुणे विद्यापीठातून मी माझ्या विद्यावाचस्पती या पदवीसाठी संशोधन करीत होते. प्राचीन मराठी साहित्यातून दिसणारे स्त्रीदर्शन हा माझा प्रबंध विषय. या अभ्यासात मला कान्होपात्रा भेटली.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एक सामान्य गणिका संतपदाला कशी पोहोचली या विचाराने मी पुरती झपाटले आणि या विषयावर कादंबरी लेखनाचे बीज मनात पडले. संशोधनाचे काम करताना कादंबरीची, चंदनवेलची मी जुळणी करू लागले. कानोपात्राची बेदरच्या बादशहाने अभिलाषा धरली. या बादशहाचे नाव मला मिळत नव्हते. इतिहासाचा धांडोळा चालू होता. श्रीयुत माधव शास्त्री जोशी, डॉक्टर ढेरे आणि सेतू माधवराव पगडी यांना पत्र लिहिले. पगडींनी मला समाधानकारक उत्तर पाठवले. त्यांनी बादशहाचे नाव मोहम्मद वाले हे कळवून नेमका संदर्भ पृष्ठ क्रमांकासह कळवला आणि पत्रात एक वाक्य लिहिले ते लाख मोलाचे. त्यांनी लिहिले होते, मी संदर्भ कळवला असला तरी संशोधकाने स्वतः आपल्या डोळ्याने संदर्भ पाहणे महत्त्वाचे. आपल्या कार्याला शुभेच्छा. संशोधकाला शिस्त लावणारे हे लाख मोलाचे वाक्य पुढील आयुष्यात मला मार्गदर्शक ठरले. आज कधी ढिसाळ दुय्यम संदर्भ पाहताना मला ते सारखेच जाणवत राहते. दुसरे पत्र आहे डॉक्टर रानची ढेरे यांचे. पत्रावर तारीख आहे 5/3/81. पंढरपूरची मूळ विठ्ठल मूर्ती कुठली या संदर्भातील त्यांचे 2 उत्तम लेख मी वाचले आणि डॉक्टर रानची ढेरे यांना लेख आवडल्याचे पत्र लिहिले. त्या पत्राचे उत्तर आलेले हे पत्र. या लेखांवरून केसरीत काही महिने वादविवाद रंगला. पण या वादाने श्रेष्ठ संशोधक म्हणवणाऱ्या अनेक संशोधकांचे खरे दर्शन घडले. त्यामधून सत्वस्थ असलेल्या ज्येष्ठ लेखकाला डॉक्टर ढेरे यांना फार मनस्ताप झाला. माणसे लेखनामागची भूमिका लक्षात न घेता अविवेकाने कसं लिहितात याची व्यथा या पत्रात डॉक्टर रानची ढेरे यांनी व्यक्त केली आहे. माझ्या लेखांच्या प्रसिद्धीनंतर ज्या प्रतिक्रिया केसरीत आणि अन्यत्र प्रकाशित झाल्या होत आहेत त्या आपण पाहत असालच. लेख तटस्थपणे वाचणे, त्याचा आशय निर्विकारपणे समजून घेणे आणि सत्यशोधनाच्या भूमिकेतून खंडनाला वा मंडनाला प्रवृत्त होणे हे मला वाचकांकडून, निदान जाणत्या म्हणवणाऱ्या वाचकांकडून अपेक्षित होते. परंतु दुर्दैवाने तसे घडले नाही. हेतूंचा केवळ विपर्यासच होत राहिला. संशोधन असे धाराव्रत कसे असते हे या पत्रातून जाणवले. मधु मंगेश कर्णिक यांचा आणि माझा पत्रसंवाद मधून चालू असतो. त्यामध्ये ते आपण चांगल्या वाचलेल्या पुस्तकांचा एखाद्या वेळी उल्लेख करतात. माझ्या पत्राला उत्तर देताना कधी त्यांच्या वाचनात आलेल्या माझ्या एखाद्या लेखाचा ते सहज उल्लेख करतात. त्यांच्या माझ्यातील समान धागा म्हणजे आमचे दोघांचे मूळ कोकणात. त्यामुळे कोकणचा संदर्भ आहे अशा लेखाचा उल्लेख करणारे त्यांचे पत्र हमखास येते. साहित्य सुचिता अंकातील तुम्ही लिहिलेल्या गुहागर या तुमच्या जन्मग्रामाविषयीचा लेख वाचला व तो मला फार आवडला हे कळवण्यासाठी हे पत्र. गुहागर मीही पाहिले आहे. नवरात्रातील दुर्गादेवीचे सोज्वळ रूप. पण तुम्ही ज्या जिव्हाळ्याने लिहिले आहे त्याला तोड नाही अशी दाद देणारी मान्यवरांची पत्रे आपली लेखन उर्मी वाढवतात. लेख, कथा, बालकथा, साहित्य आवडल्याची अशी पत्रे मधून येत असतात. रवींद्र पिंगे, ज्योत्स्ना देवधर, संजीवनीबाई, डॉक्टर मंदा खांडगे, श्रीयुत मश्री दीक्षित अशी काही लेखक मंडळी रसिकपणे सहजपणे दाद देणारी आहे. ती अन्य मंडळींना अशी पत्रे पाठवीत असणारच. दत्ता हलसगीकरांची दादही अशी कधीतरी मधून येत असते. अंतर्नादच्या फेब्रुवारीच्या अंकातील कुणा यात्रिकाचा जीवनसंवाद या डॉक्टर वीरा करंदीकरांच्या पुस्तकाचे परीक्षण वाचून त्यांनी एक पत्र लिहिले. पत्र दिनांक आहे 5/4/2004. आजच्या भोगवादी जीवनात लख्ख जीवन जगणारी अशी माणसे असतात हे आश्वासन फार मोलाचे वाटते. अशी पत्रे आपल्याला प्रेरक असतात आणि अंतर्मुखही करणारी असतात. कधी एखादे पत्र
आपल्या गतजीवनाच्या सुखद आठवणी जाग्या करून मनावर मोरपीस फिरवते. अशा आपण काळाचा पडदा भेदून सहज 4 तप मागे जाऊ शकतो. प्रसिद्ध नाटककार आणि श्रेष्ठ नट श्रीयुत प्राध्यापक मधुकर तोरडमल यांना मोठा नाट्य गौरव पुरस्कार मिळाला. आम्ही नगर कॉलेजमध्ये एकत्र शिकलेलो. मी त्यांना अभिनंदनाचे पत्र पाठवले. त्याचे त्यांनी उत्तर पाठवले. त्यामध्ये त्यांनी एक वाक्य लिहिले होते. आपला लग्नाची बेडीचा प्रयोग माझा चांगला स्मरणात आहे. तुमचे कामही स्मरणात आहे. नाटकात काम करण्याची माझी आवड पुढच्या आयुष्यात फलद्रूप झाली नाही, परंतु आपल्या नाट्यगुणांची अशी अक्षरात दखल आपल्याला सुखावून जाते एवढी निश्चितच. संजीवनीबाई आता नाही. त्यांचे वागणे, बोलणे, स्पर्शही अत्यंत हळूवार आणि गोड. त्यांची अनेक पत्रे माझ्या संग्रही आहेत. त्यांचे पत्र म्हणजे भोवती रांगोळीसह अक्षरांचे ताट. अगदी कार्ड असले तरी एखादी सुंदर छोटी रांगोळी किंवा रंगीत पानाफुलांनी छान असे दर्शन सुख देणारे आणि मनाशी हळूवारपणे बोलणारे त्यांचे पत्र असे. काय ग, तुला असेच वाटते की कसे? माझे बाई हेच म्हणणे. अशी वाक्य त्यात येणार. त्यांच्या वयाला 60 वर्षे पूर्ण झाली तेव्हा मसापमध्ये मी त्यांची एक मुलाखत घेतली होती. ती मुलाखत फार लांबलचक नको असे त्यांनी सुचवले होते. त्यांनी लिहिले होते, लीलाताई, मी पुण्याची असल्याने पुणेकरांना चांगली परिचित आहे. त्यांचे प्रेम उदंड अनुभवित आले आहे. म्हणून म्हणते की प्रत्यक्षात आपण मस्त कवी संमेलन लोकांच्या कानी पडेल असं करूया. काही चुकते का माझे? मला आलेली बहुतेक पत्र मी सांभाळली आहे. तो सगळा अक्षरांचा खजिना या लेखाच्या निमित्ताने परत उलगडला आणि काही हळवे कोपरे जागे झाले. श्रीजा जोशींचे एक पत्र माझ्या पुढे आहे. हे पत्र मला डॉक्टरेट मिळाल्याच्या अभिनंदनाचे आहे. परंतु श्रीजाविषयी माझ्या अनेक आठवणी या पत्राने जाग्या झाल्या. माझी पहिली कादंबरी गोत त्यांनी वाचली. त्यांचा आणि माझा पत्रव्यवहार सुरू झाला. माझ्या सुरुवातीच्या लेखन प्रवासात त्यांनी मला दिलेले प्रोत्साहन मला आठवले. ते गुहागरलाही येऊन गेले होते. काहीसे मिस्किल बोलणारे श्रीज या खजिन्यातून मला परत भेटत आहेत. उषा दातार या एक चांगले लेखन करणाऱ्या साहित्यिका अगदी अचानक गेल्या. त्यांचे 1 डिसेंबर 1979चे पत्र माझ्या हाती आहे. त्यांचे देवपळण हे पुस्तक वाचकांच्या लक्षातही असेल. देवपळणविषयी तरुण भारतला मी लिहिले होते. हिरव्या शाहीतील त्यांची पत्रे पाहताना मन हळहळते. गोनीदा म्हणजेच आप्पा असेच हिरव्या शाहीत लिहिले. त्यांची 1-2 हिरव्या शाहीतील पत्रे माझ्याकडे आहेत. स्त्री दागिने साड्या कुरवाळते म्हणे. मी मात्र ही पत्रे अधूनमधून कुरवाळते. पत्रे सांभाळणाऱ्या माझ्या लेखी फार मोल आहे. या पत्रे सांभाळण्यातूनच विश्रब्ध शारदा आणि अलीकडचे सुनीताबाईंचे GA चे पत्रव्यवहाराचे पुस्तक मराठी सारस्वताला मिळाले ना. काळाच्या आभाळावर उमटलेली ही पत्रनक्षत्रे परत परत आपल्याला आनंद देत असतात. नक्षत्रे पाहायला रात्र लागते, परंतु ही पत्रनक्षत्रे दिवसाही आपल्या जीवनात स्मृतीचे चांदणे पसरवतात. साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे कोजागिरी निमित्त आणि आमच्या संस्थेच्या माजी विश्वस्त डॉक्टर लीला दीक्षित यांच्या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून आजचा हा कार्यक्रम सादर करण्यात आला. हा कार्यक्रम डॉक्टर लीला दीक्षित यांच्या कन्या अरुणाताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केला. त्याबद्दल संस्थेतर्फे मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानते. तसंच या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य करणारे श्री पाटील आणि साहित्यप्रेमीच्या सभासद यांचेही मी मनःपूर्वक आभार मानते. आपण सर्व रसिक या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणेच आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या पुढच्या कार्यक्रमालाही आपण अशीच छान उपस्थिती लावाल आणि आमचा उत्साह वाढवाल
याची खात्री बाळगते आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.